शेतकरी मराठी निबंध. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे. शेतकरी म्हणजे अन्नदाता. शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. भारतातील 80% लोक शेती करतात. थंडी, ऊन आणि पाऊस हे सगळं सहन करून शेतकरी शेतात अन्नधान्य पिकवतात. शेतकऱ्याचे राहणीमान अत्यंत साधे असते. तो दररोज सकाळी लवकर उठून शेतात जातो. संपूर्ण दिवस तो शेतात काम करतो. त्याचा पूर्ण दिवस तो शेतात घालवतो. पिकांना पाणी देणे, खत घालणे, जमीन नांगरणे, बियाणे लावणे, पिकांची निगा राखणे असे विविध कामे तो करत असतो. शेतात चांगले पीक येण्यासाठी शेतकरी दिवसरात्र कष्ट करतो. परंतु अनेक नैसर्गिक संकटांचा त्याला सामना करावा लागतो. दुष्काळ, अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस अशा हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि इतर उद्योग हे शेतकऱ्यावर अवलंबून असतात. त्याचेही खूप मोठे नुकसान होते. अनेक वेळा शेतकरी कर्जबाजारी होतो. उदरनिर्वाहासाठी शेतकरी शेतीसोबत पशुपालन सुद्धा करतो. बाजारपेठेतील बाजारभावात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्याचा तोटा होतो. शेतात नवीन लागण करण्यासाठी शेतकऱ्याला बँकेतून कर्ज काढावे लागते. अशा अनेक संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतीची नवीन अवजारे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. भारत सरकारने शेतकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकरी स्वतःच्या कुटुंबासोबत संपूर्ण जगाचा उदरनिर्वाह करतो, म्हणून तो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो.